नवी मुंबई तुर्भे येथील बोनसरी परिसरात सुमारे 40 वर्षे जुने जिवंत झाड तोडल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। झाड तोडणी प्रकरणी एक ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये काही भाजपाचे नगरसेवक अमित मेंढेकर यांच्या सांगण्यावरून झाड तोडण्यात आल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात येत आहे। या प्रकरणी एक स्थानिक महिलेने पुढाकार घेत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तिच्या म्हणण्यानुसार कोणतीही वैध परवानगी न घेता हिरवेगार व वर्षानुवर्ष उभे असलेले झाड तोडणे हे पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तिने प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान परिसरातील नागरिकांनाही या घटनेचा निषेध व्यक्त करत शहरातील वाढत्या झाड तोडीबाबत चिंता व्यक्त केली आहे। शहरीकरणाच्या वाढत्या वेगात अशा प्रकारचे जुन्या झाडांची कत्तल झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो असे मत नागरिकांनी मांडले। आता या प्रकरणात महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव तैयब पटेल आहे। बोनसरी गावामध्ये जे जिवंत झाड आज कापण्यात आलेलं आहे, ज्या पालिकेच्या अधिकाऱ्याकडे आम्ही जाऊन चौकशी केली, कुठलीही पालिकेची परमिशन नसताना देखील ते झाड कापून कुणाच्या तर आदेशानुसार जे त्यांच्या पाठीत जिंकून आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू, जेणेकरून अशा जो वृक्ष तोडून ज्या बळी घेत असेल तर आम्ही ते खपून घेणार नाही। येत्या काळामध्ये काही गोष्टी जर असं वारंवार वाढत असेल तर आम्ही याचं तीव्र आंदोलन करून त्याचा निषेध करू, जेणेकरून आम्ही वृक्षप्रेमी आहोत। कारण झाडं जगले पाहिजे। झाडं करण्याकरता पालिका प्रशासन या वृक्षप्रेमी हे सातत्यानं त्यांना पाणी घालून त्याला जिवंत करत असतं, पण हा हे नराधमाने जे काम केलं, गुप्त काम केलं आहे ते काम चुकीचं आहे। त्याच्यानुसार आम्ही आंदोलन करायच्या भूमिकेमध्ये आहे। जर झालं तीव्र आंदोलन आम्ही करू। जे ऑडिओ आम्ही ऐकलो आहे तर माझी काय नगरसेवक आहेत त्याचं नाव त्याच्यात उल्लेख आहे। जर जो काय तोडणार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि जो त्याला आदेश दिला त्याच्यावर गुन्हा दाखल करा। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।